तिसरी घंटा झालेली आणि जनतेचा जाहीरनामा हा आपण जाणून घेतोय. काही दिवसात मतदान देखील पार पडणार आहे, पण त्यापूर्वी मतदार म्हणून माझ्या काय अपेक्षा आहेत, विकास या गोष्टीला घेऊन मी काय विचार करतोय. चला आज आपण भेटणार आहोत अशा काही मंडळींना जी कायम आपल्याला छोट्या मोठ्या पडद्यावरती दिसतात, ज्यांच्याबरोबर आपण खूप आवडीने सेल्फी काढून घेतो, पण ते देखील मतदार आहेत. त्यामुळे आपण त्यांना विचारूयात. माझ्याबरोबर संजय दादा आहेत, ज्योतिताई आहेत, अनुपमा आणि शैलाजी आहेत. सगळी मंडळी आपल्याला कायमच छोट्या मोठ्या पडद्यावरती दिसत असतात. सुरुवातीला मी संजय दादाला विचारतो, दादा तिसरी घंटाहून पडदा उघडलेला आहे. बरं, रंगमंचावरती आपल्याला इतिहासातली पात्र देखील पुनरुज्जीवित होताना दिसत आहेत. म्हणजे महाभारत असेल, रामायण असेल, कौरव पांडव अशा सगळ्याच गोष्टींची आठवण होताना दिसते. जाऊ द्या, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. पण मतदार म्हणून विकास या गोष्टीला घेऊन आपल्या काही अपेक्षा आहेत. तुम्ही कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला? अगदी खरं सांगू का, ज्या लायकीची जनता असते त्या लायकीचा विकास असतो. आपण आपली लायकी काय आहे ती ओळखावी, त्या पद्धतीच्या विकासाची अपेक्षा करावी. कारण ज्या लायकीची जनता त्या लायकीचे नेते. एक सुजाण नागरिक म्हणून घ्यायची आपल्या मुंबई शहरातल्या 1.5 कोटी लोकांपैकी किती लोकांची लायकी आहे हो? 10% सुद्धा नाही. त्यामुळे त्यांच्यावर राज्य करणारे तसेच असणार, तसेच ते निवडून दिले जाणार. याच्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आता अंडी पहिली का कोंबडं पहिलं हा वाद होण्याची शक्यता आहे. मतदार राजा 5 वर्षात नाही एकदाच म्हणतात आम्हाला. मतदार राजा जागावा, मतदार राजा. अहो पण तुम्ही झोपे कसे देता त्यांना? तुम्ही त्यांना जागा ठेवलं पाहिजे ना. आणि विकास म्हणजे काय वाटतं ना, म्हणजे गटार बांधायची, विजेची मीटरं द्यायची आणि पाणी द्यायचं. म्हणजे एका प्रचारात मी बोललो गटर मीटर वॉटर एवढंच द्यायचं. याला विकास नाही म्हणतो. एक लहान मुलं आहे, त्याचं नागडं फिरत असेल तर त्याला वर्तमानपत्र गुंडाळे देणं हा विकास नव्हे. त्याच्या अंगभर कपडे कसे येतील हे पाहणं याला विकास म्हणतात. आणि आपल्या तोंडाला पानं पुसतात असं सगळ्या जनतेला वाटत असतं, पण दोष जनतेचा आहे. अतिक्रमणं, वाढते रस्त्यावरचे फेरीवाले, भाजीवाले आमच्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर आहेत. मी तिथल्या एक 50-60 बायकांना म्हटलं, तुम्ही भाजी घेऊ नका ना रस्त्यावरनं, ते कसे विकतील, किती दिवस विकतील? नाही तसं नाही, ते लोकांनी हटवलं पाहिजे. तुम्हाला पाहिजे ना. त्यामुळे या पद्धतीने जी जनता चालते त्या जनतेला कसाही निकाल हो, त्यांना काहीही फरक पडत नाही आणि अत्यंत उदासीनता असते. जाऊन आपण फक्त मतदान करायचं, बघायचं. जे या मुंबईत राहणारे नाहीत त्यांना कुठून मतदानाचा अधिकार मिळतो काय, या पुढच्या गोष्टी जवळजवळ तेच ठरवतात ना. आपण कुठे ठरवतो मुंबईकर? काय होईल ते होईल. पण ही नकारात्मक भावना जर ठेवली या सगळ्याच्यामध्ये, तर आपण एक दबावगट तयार करून, म्हणजे एक दबावाचं वातावरण तयार करून हा विकास कसा घडून आणू शकतो? मग म्हणजे तो घडायला हवा असं नाही का वाटत? आता हे 3-3, 4-4 वेगळे झालेले आहेत ना, बरोबर ना. आता शेमड्या पोराला पण माहिती आहे काय होणार आहे ते. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी असं म्हणत 2 कोणतरी एकत्र येणार, बरोबर ना. मग भांडलात कशाला? जो माणसामध्ये आहे ना वैयक्तिक स्वार्थ, तोच त्या पक्षांमध्ये आहे. तुम्ही अशा पद्धतीने सांगा ना, दबावगट कसा बनवायचा? बाबा आम्हाला एक जाहीरनामा लिहून द्या, त्याप्रमाणे झालं नाही तर आम्ही तुमचा राजीनामा मागू. खरं तर अशी तरतूद पाहिजे की जे राज्यकर्ते जे आश्वासनं देतील ती त्याने 3 वर्षाच्या आत पूर्ण केली नाही तर त्यांना आपोआप राजीनामा द्यावा लागेल. झेपणार आहे का? परवडणार आहे का? होणार आहे का? नाही ना. मग तसं होताना दिसत नाही आहे ताई. जसं दादा म्हणाले की वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जाऊन काहीच होताना दिसत नाही किंवा ते होतही नाही आहे, म्हणून पुढचा विचार करता येत नाही आहे. तुमच्याही मनात तुमचा म्हणून एक जाहीरनामा असेल, विकासाचे म्हणून काही मुद्दे तुम्ही समोर ठेवलेले असतील, आर्टिस्ट म्हणून पुणे, मुंबई, इतर शहरांमध्ये वावरत असताना काही समस्या तुम्हाला दिसत असतील. काय आहे नेमकं डोक्यात तुमच्या? नाही, केवळ कलाकार म्हणूनच नाही तर एकंदर आपण एक समाज म्हणून सुद्धा परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे असं मला वाटतं. संजय म्हणाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थात आपल्याला दिसतं, आपल्या आसपास काय घडतं आहे ते. त्यामुळे कुठल्याही एका राजकीय पक्षाला दोष देण्यातही काही अर्थ नाही. सगळे राजकीय पक्ष एकाला झाकून दुसऱ्याला काढावा असे आहे, ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यामुळे प्रगतीची आणि विकासाची अपेक्षा कुणाकडून करायची? माणूस म्हणून आपल्याला प्रगती आणि विकास यांच्या संबंधी ज्या काही डोक्यामध्ये कल्पना आहेत ते कोण घडवून आणू शकेल? तर जे आपल्यामधूनच शेवटी नेते तयार झालेले असतात, समाजातूनच ते पुढे आलेले असतात. त्यांचं माणूस पण जर जागं असेल, काहीतरी थोडंफार त्यांच्यामध्ये असेल तर काहीतरी घडण्याची आशा आहे. आणि आपण दरवेळेला आपण म्हणतो की जागे व्हा आणि मतदान करा वगैरे. मतदान करून किती फायदे आज झाला आहे? आजपर्यंत 70 वर्षात आपण पाहतो आहोत काय झालंय, परिस्थिती कुठे होती आणि कुठपर्यंत आपण पोहोचलो आहोत. तर आपण
आपल्या पुढे आपण काही असं चांगलं जगण्यासाठी म्हणून काही आदर्श ठेवले आहेत का, हा खरा प्रश्न आहे समाज म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून. तर हा सगळा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या पुढे काही फार मोठा चॉईस आहे असं मला दिसत नाही. सो मला त्या अर्थाने खूप निराशच वाटतंय असं मी म्हणेन. म्हणजे अभिनेत्री म्हणून, कलावंत म्हणून तर वावरणंच आहे या सगळ्या याच्यामध्ये, पण महिला मतदार म्हणून काय अपेक्षा असतील जेव्हा आपण वावरत असतो, म्हणजे सेटवरती असेल किंवा बाहेरही एक आपल्या कॉलनीमध्ये, काय समस्या तुम्हाला स्वतःला जाणवतात आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या? मला असं वाटतं की जसं संजय सरांनी सांगितलं की आपली पण काही जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी लक्षात घेऊन मला असं वाटतं निदान मी मतदानाच्या दिवशी मतदान करायला जाणं ही आधी एक मोठी जबाबदारी आहे, ती मी पार पाडावी. परिस्थिती सगळी जी आहे ती किती आशेची आहे किती निराशेची आहे हा भाग वेगळा, पण मी एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, ते मी करणार. कारण शेवटी मला या सिस्टममध्येच राहायचं आहे. मी हा देश सोडून कुठे बाहेर जाऊन जगणार नाही आहे, मी याच देशात जगणार आहे. त्यामुळे या देशात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मी माझ्या परीने काय करू शकते, माझ्या जबाबदाऱ्या कशा मी निभावू शकते, याचा विचार मी करते आणि मतदान करणं हे माझं आद्य कर्तव्य असं समजून ते आधी मी करायला जाते. त्यानंतर आता एक महिला म्हणून काय अपेक्षा आहेत, तर मी निश्चितच असं म्हणेन की महिलांची सुरक्षितता या विषयावर केसेस आपल्याकडे खूप वर्ष चालूच राहतात किंवा केसच नोंदवून घेतली जात नाही. आत्ता त्याच्यावर खूप उपाय निघालेले आहेत, कायदे झालेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी होते की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी कलाकार वगैरे हा खूप दूरचा गोष्ट राहिला, आधी मी एक साधी माणूस आहे जी मी रोज जगते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्यावर माणूस म्हणून एक नागरिक म्हणून होतोय. तर मी त्या दृष्टीने विचार केला तर हो, रोज मला रस्ते, माझी गाडी खड्ड्यातनं जाते तर मला असं वाटतं ते कमी व्हावेत. रोज मला असं वाटतं की माझ्याकडे पाणी स्वच्छ येत नाही आहे तर ते यावं. आणि मग ह्या सगळ्याचं हे म्हणून की मी जेव्हा समोर 4 बोटं दाखवते, एक बोट दाखवते, तेव्हा माझ्याकडेही 4 बोटं आहेत, तर मग मी काळजी घेते का की मी कचरा कुठेही टाकते आहे, तर मग मी काळजी घेते का मी रहदारीचे नियम पाळते का. तर मला असं वाटतं की हे दोन्ही अंगानी आहे. मी जेव्हा दुसऱ्याला मत देते आणि त्याच्याकडनं काही गोष्टींची अपेक्षा करते, जेव्हा मी जबाबदारीची अपेक्षा करते काही, तेव्हा माझी काही कर्तव्य पण आहेत आणि माझी काही जबाबदारी आहे नागरिक म्हणून, ती मी पार पाडायला. शैलाताई, महिलांच्या विषयांना घेऊन म्हणजे जर आपण बघितलं, फार बेसिक गोष्टींची अपेक्षा आपण, तुम्ही ज्यावेळेस म्हणून मुंबईतनं प्रवासाला निघता, कुठे ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलात, तर अगदी म्हणजे शौचालयाची व्यवस्था, म्हणजे स्वच्छतागृह, तसं पाहायला गेलं तर हवी तशी अजूनही महिलांसाठी मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली नाही. आता त्याची जबाबदारी कोणाची, ते कोणी केलं पाहिजे यावर आपण चर्चा करतोय. पण प्रकर्षाने ही समस्या तुम्हाला जाणवत असेल आणि तुम्हालाच नाही, ती सगळ्यांना जाणवते. याकडे तुम्ही कसं पाहता? याकडे बघण्याचा दृष्टिकोन ऑफकोर्स मला नेहमी वाटतं की हे स्वच्छ असायला पाहिजे, याच्याकडे कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे. पण आपण काय होतं माहिती आहे का, आपण त्या परिस्थितीत जेव्हा असतो तेव्हा फक्त हे झालं पाहिजे आणि हे व्हायला हवं एवढंच म्हणतो आणि बाहेर पडतो. त्याच्यावर कुणाकडे तरी एकदा बोललं, दुसऱ्या कुणाकडे तरी बोललं असं झालं पाहिजे, मग काही प्रमाणात आपण त्याच्यावर अंमलबजावणी करतो, काही प्रमाणात, पण मग तसा सपोर्ट मिळाला नाही कुणाकडूनच. मी इवन कुठल्या त्याच एरियातल्या कोणते नगरसेवक म्हणा किंवा असे एक जे कोण राज्यकर्ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला सपोर्ट मिळाला नाही का, आपण काय करतो, आपण थांबतो की जाऊ दे ना, मरू दे, आपल्याला काही नेहमीचा त्रास आहे का, असं होऊन आपण थांबतो. तर मला असं वाटतं की हे थांबलं नाही पाहिजे. हे याच्यासाठी प्रत्येकानं उभं राहिलं पाहिजे. फक्त महिलाच नाही, पुरुष पण प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले तेच पाहिजे. आणि जे मला तर वाटतं की आपण मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे, पण माझा पूर्णतः याच्यावर विश्वास नाही आहे मतदानावर. कारण आपण खरंच प्रामाणिकपणे करत असतो मतदान आणि जो उमेदवार निवडून येतो तो आपल्यासाठी कधीच काहीच करत नाही. फक्त त्या वेळापुरतं मी एवढं करेन, मी तेवढं करेन, फक्त आश्वासन असतात, त्याची पूर्तता कधीच होत नाही. त्यामुळे मतदानावर माझा पर्सनली विश्वास नाही आहे. मतदान मी करते पण माझा विश्वास नाही. तुमचे काही ठोस मुद्दे असतील की जे झाले पाहिजे, हा तुमचा आग्रह आहे इतरांच्या बरोबरीने, ते कोणते? काय वेगळे असणार आहे? प्रत्येकाचे अत्यंत साधे सोपे आणि प्रत्येकाला हवे असणारेच मुद्दे आहेत. मला नेहमी असं वाटतं की ते मुद्दे मी लोकांकडनं कुणाकडनं तरी झाले पाहिजेत ह्याच्याऐवजी माझ्याकडनं होत आहेत का, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कायम आहे.
मला असं म्हणतात की पीपल गेट व्हॉट दे डिझर्व. आत्ता ही जर का नालायक राज्यकर्ते मंडळी आपल्याला मिळाली असतील आणि ह्याला खतपाणी घालणारी मिळाली असतील की कलाकार हे कायम सॉफ्ट टार्गेट आहे, कधीही त्यांना त्रास द्या, कधीही काही करा, त्यांना माहिती आहे ते कशाला काय बोलायला जातील. तर माझा मुद्दा असा आहे की ह्याच्यासाठी दुसऱ्या कोणीतरी मला मदत करावी ह्याची गरजच नाही आहे. मी माझा समर्थ आहे का, आणि मग तसं जर असेल तर ह्या नालायक राज्यकर्ते मंडळींना मी स्वतः निवडून दिलेलं आहे, ही माझी चूक आहे. मी डोळे उघडे ठेवून मी सतर्कपणे मतदान करतो का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मतदान मी 100% करतो. मतदान हा माझा हक्क आहे, अधिकार आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे दरवेळेला अनेक परिस्थितींमध्ये वेगवेगळे उमेदवार येतात. तुमच्या नगरपालिकांचे उमेदवार वेगळे असतात. तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळं बघून मतदान करता. तुम्ही जेव्हा नगरपालिकांची निवडणूक असते तेव्हा तुम्ही माणूस कोण आहे बघता. विधानसभा असेल तेव्हा तुम्ही म्हणता की हा माझ्या एरियातला माणूस आहे, आणि त्याच्याहीपेक्षा तुम्ही जेव्हा लोकसभेत असते तेव्हा तुम्ही म्हणतात मी पक्षाला मत देतोय. ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे आधीच आपल्याला कळायला हवं ना. मी कोणी काही वेगळा नाही आहे, समाजात राहतो, तुम्ही समाजाचा घटक आहे, मला हे कळायलाच हवं. गटबाजी हे सगळीकडे होणारच आहे. मी आय एम नॉट सेइंग दॅट की हे किती सगळं निरागस होईल आणि सगळं होईल असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण डेफिनेटली मी निगेटिव्ह माणूस नाही आहे, निगेटिव्ह विचार नाही आहे. मला ह्यांनी हे केलं नाही, हे व्हायलाच पाहिजे होतं, हे त्यांना म्हणायच्या आधी जसं आत्ता अनुपमा म्हणाली, मला डेफिनेटली असं वाटतं की त्यांनी केल्यानंतर ते मी किती गोष्टी त्यांनी केल्या त्या मी जपल्या आहेत. अर्ध्या गोष्टी दुसऱ्यांनी केल्या तर तोडायची पद्धत आहे आपल्याकडे दुसऱ्या पक्षांनी. कोण कुठले 100 वर्षापूर्वीचे कोणीतरी नाटककार, त्यांना कुठली तरी 10 मूर्ख माणसं अत्यंत येतात आणि तोडतात. गाढवपणा नाही आहे का? पण आत्ता ह्या क्षणाला त्यांना आपण काहीही करू शकत नाही ह्याचा मला जास्त त्रास होतो. अहो सुख सुविधा येतीलच हो, त्या कशा सांभाळायच्या ते मी सांभाळीन. राज्यकर्त्यांनी खरं तर काय करायला पाहिजे तर गुंडगिरी बंद करायला पाहिजे. हा गाढवपणा चाललेला समाजातला बंद करायला पाहिजे. कुठल्या तरी एका समाजाला सिक्युअर वाटायला हवं म्हणून 10,000 वेगवेगळ्या समाजांना तुम्ही काहीतरी काय म्हणतात त्याला वाटेल तसं वागवताय आणि त्याच्याविरुद्ध बोलू शकत नाही. हे म्हणजे घरातल्या कजाकबाईसारखं आहे की ही थैमान करते, कशाला हिच्याशी भांडा. आपण गाढव व्हायचं नाही. आपण डोळसपणे समोरच्याला ओळखणं, तो काय करणार आहे आणि तो खरंच करणार आहे का हे लक्षात घेऊन खरं तर मतदान करणं. पण त्याचबरोबर मतदान करायचंच नाही, नोटाचं बटन दाबायचं, कोणीच नको आम्हाला, ही जी काही एक भावना वाढत चाललेली आहे, याकडे तू कसं बघतोस एक मतदार म्हणून? आपण आज महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मुद्द्यांवरून आपण बोलतो, तर आपण त्याच विषयी बोलूया. काय आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका म्हणजे नगर म्हणजे काय, तर नळ, गटार आणि रस्ता, अशी मी माझ्या परीनं त्याची व्याख्या केलेली आहे. की मी जर एवढा टॅक्स भरतो, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, मी आता मुंबईपुरतं बोलत असलो तरी, तर मी एवढा टॅक्स भरतो तर मला त्या सोयीसुविधा मिळत आहेत का? मग त्या मिळत नाही आहेत. मग त्या कोणामुळे मिळत नाही आहेत? तर मला राज्यकर्ते आणि प्रशासक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासक हे 2 गोष्टी आहेत जे आपल्यावरती राज्य करत आहेत. मग त्यांना कोणी निवडून दिलं आहे? तर आपणच निवडून दिलं आहे ना. म्हणजे आनंद आत्ता जसं म्हणाला की आपल्या या आजच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत, हे किती खरं आहे बघा. की जर नोटाचा पर्याय आपल्याला जर निवडावासा वाटतो, याचं कारण त्यांना सगळ्यांना आपणच निवडून दिलं आणि त्यांच्याकडनं कामगिरी नाही झाली म्हणून आपणच त्यांना दोष देतो आहे. मला असं वाटतं की मतदान करणं हा माझा पहिला अधिकार आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, ते सगळं बरोबर आहे. पण आपण कोणाला मत देतोय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आपण प्रेक्षागृहात आहोत. याच प्रेक्षागृहात आपल्या केलेल्या कलाकृती बघण्यासाठी म्हणून प्रेक्षक 300, 400, 500 रुपयाचं तिकीट काढून येतात. पण समाधान हवं तसं कुठल्या अर्थाने नाही आहे की आपण जिथे नाटक पाहायला चाललेलो आहे तिथे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत. मग ते स्वच्छतागृह असतील, मग असलेल्या खुर्च्या असतील, थिएटरची असलेली अवस्था असेल पाठीमागच्या बाजूला, जी कलावंत म्हणून तुम्ही अनुभवता. मुंबईत प्रकर्षाने हा मुद्दा फार जाणवतो. पण हा प्रश्न सुटणार कधी? म्हणजे यावर आपण बोलायला हवं असं नाही वाटत का? डेफिनेटली बोलायला हवं आणि त्याच्यासाठी निवडणूक यायची गरज नाही आहे. मी कधीही आम्ही हेच बोललेलो आहे अनेक वेळेला मध्ये अहो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जाऊन काय उत्तरं मिळत आहेत बघा. मध्यंतरी आमचा मित्र सुमित राघवन हा कल्याणला गेला होता. तिथल्या एका कल्याण का डोंबिवली तिथल्या थिएटरमधले फोटो त्यांनी फेसबुकवर टाकले की ही अवस्था बघा. 300 रुपये, आम्हाला सुद्धा लाज वाटते हो. मी प्रेक्षकांना 300 रुपये मागतो जेव्हा, तेव्हा मी त्याची काहीतरी सुविधा देतो त्याला.
काय प्रश्न, काय प्रॉब्लेम आहे? घराची समस्या आमच्या सगळ्यांनाच आहेत, आमच्या कलाकारांना पण आहे. आणि मला असं वाटतं की मी पुष्कर ज्यावेळी आम्ही बिंबिसारमध्ये आलो त्यावेळी आम्हाला माहिती आहे, आम्हाला घरं इतक्या स्वस्त दरात म्हाडानी दिली होती म्हणजे. आणि 12.25 लाखामध्ये 810 स्क्वेअर फीट जागा मिळत होती 2003 साली, आणि आज 2017 आलं आहे. आणि मला असं वाटतं की तिप्पट झालं तरी ते किती 36 लाखापर्यंत मिळायला पाहिजे ना तीच जागा. आज तिप्पट झालं असं समजू, पण तीही नाही, त्याच्या पलीकडे गेलेल्या म्हाडाचीच कॉस्ट. तर ती कुठे का झाली आहे काय माहिती नाही. पण आपण जर बघितलं तर आज खऱ्या अर्थानं मग भलेच रयजा असो, अबेरा असो, लोढा असो, सगळे लोक असो जे डेव्हलपर आहेत, तर त्यांची मला असं वाटतं कॉस्ट काढायला गेलो तरी फार तर 7-1 हजार रुपये होते सगळे स्क्वेअर फीट मागे. पण आज बघितलं तर आपण आमच्या बाजूला म्हणजे मी गिरगाव चिरा बाजार इथे राहिलेलो आहे, आणि आज तिकडच्या चाळ्यांची हालत एवढी वाईट आहे की, आणि त्याला कोणी डेव्हलपर्स आणि सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम चालू आहे. आणि म्हणून म्हटलं की तेव्हा जर आज तिथे 1 लाख रुपये 50,000 रुपये असे काहीतरी स्क्वेअर फीटचे भाव आहेत. पण ते मुळात एवढी कॉस्ट आहे. पण ज्यावेळी एखादा डेव्हलपर येतो, एखादा बिल्डर येतो आणि ती जागा ज्यावेळी बिल्डअप होते, पण ह्या मधले लोक जी पैसे खातात ते कधी थांबणार आहे माहिती, त्यामुळे ती कॉस्ट वाढते असं बिल्डरांकडून पण बोलल्यानंतर कळतं. अदरवाईज नाहीतर 7,000मध्ये चांगलं घर म्हणजे स्क्वेअर फीटचं घर हे लोकांना मिळेल आणि ते परवडेबल आहे आम्हा सगळ्यांना असं म्हणतं. त्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की एखादा शाखा प्रमुख असतो किंवा एखादा माणूस असतो जो आपल्या बरोबरीने असतो, आणि आपण कालांतराने ज्यावेळी तो एखाद्या पदावर येतो आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याकडे खूप गडगंज संपत्ती येते. ती कशी येते माहिती नाही, पण येते. ते गणित आम्हाला देखील सुटलेलं नाहीये, कळालेलं नाहीये. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जनतेचा जाहीरनामा, आणि या जनतेमधनं जर आपण बघितलं मतदार म्हणून या कलावंतांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मुद्दा एवढाच आहे, काही दिवसांनी मतदान होईल, निकाल लागेल, कोण राजा होतं आहे कोण प्रधान हे आपल्याला कळेलच. पण आमच्या ह्या अपेक्षा आहेत आणि त्या 5 वर्षात पूर्ण झाल्याच पाहिजेत. नाही तर पुन्हा एकदा पुढली 5 वर्ष नेमकं काय करायचं हे आम्ही ठरवू शकतो, हे तितकंच खरं आहे. पण ती वेळ काय येऊ द्यायची. सो आता ही चर्चा ऐकल्यानंतर जी काही मंडळी निवडणुकीत उभी आहेत ती निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील आणि विकास कसा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करतील. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.